हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. आमचे सकाळचे झाले होते 4. आम्ही घरातून निघालो होतो अष्टविनायकला जायला. त्याच्यामुळे आम्ही पहिली गाडी फुल करून टाकली की पुढे काही प्रॉब्लेम नको व्हायला पेट्रोलचा. आणि आम्ही बरोबर 6 वाजता महाडच्या गणपतीला पोचलो होतो, कारण की पहिला तो गणपती आम्हाला लागतो मुंबईवरून. सकाळ सकाळ चांगलं फ्रेश वाटत होतं. नंतर आम्ही गणपती बाप्पासाठी एक छोटासा हार घेतला. गणपती बाप्पाला तुम्हाला माहीत असेल की त्यांना जास्वंद खूप प्रिय होतं. आणि आम्ही मंदिरात गेलो, कारण मी मंदिरात व्हिडिओ काढत होते, पण तिकडून मला अडवलं की नाही, तुम्ही व्हिडिओ नाही काढू शकत. त्याच्यामुळे मी लगेच मोबाईल ठेवून दिला. गणपतीचं दर्शन वगैरे घेऊन आम्ही बाहेर आलो. त्याच्या बॅक साईडला असं एक छानपैकी छोटंसं तलाव आहे आणि तिकडे हे खूप फुले पडली होती. फुलांचं नाव मला माहीत नाही आहे काय. आणि कुंकू माझं ना वेगळीकडे लागलं होतं, तर मी थोडं व्यवस्थित करत होते. आणि नंतर मग मी माझ्या भाज्याला म्हटलं की नंतर आम्ही गेलो एका हॉटेलमध्ये. तिकडे जाता जाता गरम गरम छान भजीचा वास येत होता. हॉटेलचं नाव आहे संकेत. आणि तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळ्या प्रकारच्या भजी आहेत. आणि मग आम्ही मस्त की कांद्याची भजी घेतली आणि मस्त की ताव मारला सकाळ सकाळ, कारण की भूक लागली होती. आणि बाहेर गेले की स्पेशली मला खूप भूक लागते. मला काय माहीत नाही, असं सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे का माझा प्रॉब्लेम आहे हेच मला माहीत नाही. तुम्ही कमेंट करून सांगू शकता. नंतर आम्ही मस्त खाऊन पिऊन गाडीमध्ये बसतो. हा बघा, ह्याला नुसतं ॲक्टिंग करायची सवयच आहे. नंतर त्याला तो बोलतो दादाला की मला घेऊन गाडी चालव. पण म्हटलं नाही बाबा, तुला घेऊन गाडी तो चालवू शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही त्याला उतरवलं आणि तो बाजूला बसला. आणि आम्ही आता चाललो होतो सेकंड गणपतीला पालीला. आणि सगळे गाडीमध्ये बसले वगैरे मस्तपैकी आम्ही आता निघालो आहे सेकंड दर्शनासाठी पाली. आणि ही माझ्या दुसऱ्या भाऊजींची गाडी आहे. आम्ही 2 गाड्या करून गेलो होतो, एक मोठ्या ताईची गाडी आणि एक 2 नंबर ताईची गाडी. आणि वाटेत थोडंसं ट्रॅफिक भेटलं आम्हाला, पण ठीक आहे, चालतं, कारण की मुंबई म्हटलं की ट्रॅफिक आलंच. पण ओके. नंतर आम्ही पोचलो हो पालीला. पालीच्या गणपतीसाठी आम्ही बाहेरून एक व्ह्यू घेतला. नंतर म्हटलं देवासाठी एक छानपैकी मस्त की हार घेऊया. आणि मग हा हार आम्ही घेतला. आणि नंतर आम्ही दर्शनात लागलो, कारण लाईन खूप होती आणि संडे होता, त्याच्यामुळे गर्दी असणं स्वाभाविकच आहे. मग आम्ही मस्तपैकी रांगेत चाललो होतो. बघू शकता तुम्ही रांग पालीसाठी. नंतर आम्ही बाहेर आलो दर्शन वगैरे घेऊन. मंदिरात तसं पण व्हिडिओ काढता येत नाही, पण मी मस्त मागून व्हिडिओ काढला, कारण मागून सगळेच काढत होते म्हणून मी पण काढला. त्याच्यामुळे काय नाही. मग आम्ही निघालो दर्शन वगैरे करून, थोडं 5 मिनटं बसलो आणि मग निघालो पालीवरून. बाहेर पडलो मंदिराच्या. आणि हे माझे भाऊजी मला खूप त्रास देतात. आणि नंतर बाहेर आलो मस्त की बघू शकता इथे पण एक छोटंसं तलाव आहे. आणि तिथे त्याच्यामध्ये टॉर्टॉईस वगैरे होते. आणि ही पेंटिंग नाही आहे, ही रांगोळी आहे. मला वाटलं असेल ना ही पेंटिंग आहे, पण मलाही असं पहिलं वाटल्यानंतर मला कळलं, अरे नाही, ही तरी छानपैकी रांगोळी काढली आहे गणपती बाप्पाची. बघा, मी झूम करून पण तुम्हाला दाखवत आहे. नंतर आम्ही गाडीत बसलो आणि आम्ही निघालो होतो तिसऱ्या गणपतीसाठी मोरगावला. तर आजच्यासाठी एवढंच, बरं का, बाय.